श्रावणी, बघ ना बाळा, शुभंकर, बरं झालं आलास. बघ ना कशी नाराज होऊन बसलीये. केव्हापासून सांगते ऐकतच नाहीये. बघ आता तूच तुझ्या भाषेत सांग तिला. हो. पिहू चल. मॅडम, अहो एवढी आनंदाची गोष्ट घडल्यात, तुम्ही असं टेन्शन मध्ये का? बाबा रागवले माझ्यावर. कोण म्हणलं रागवलेत? अहो तुमच्या बाबांचं तुमच्यावर लई प्रेम आहे, तुम्हाला माहित नाही. अहो त्यांनी तुमच्यासाठी बॉक्स मधून प्रेम पाठवले बघा. तू खोटं बोलतोयस. मी कशाला खोटं बोलू मॅडम? शुभू, खरंच म्हणजे बाबांनी हे माझ्यासाठी पाठवलंय? होय, मग ते नेकलेस झालं का नाही, साहेबांनी लय वाईट वाटलं म्हणून त्यांनी तुम्हाला साडी पाठवली. साडी? होय. ती साडी या शुभने श्रावणीला का दिली असेल? कारण ती साडी तर त्याला त्या व्यापाऱ्याने दिली होती. शुभ आता त्याच्या लिमिटच्या बाहेर चाललाय. त्याला आता रोखायलाच हवा, नाहीतर पाणी नाकात जाईल. बाकी जे व्हायचं ते होणारच. शुभू, अरे माझा तर विश्वासच बसत नाहीये. बाबा, थँक्यू सो मच. मारुतीराया, मला माफ कर, पण श्रावणी मॅडमच्या चेहऱ्यावरच्या या स्माइलसाठी मी खोटं बोललो. सॉरी. मला माहितीये हे खरं नाहीये शुभू. ही साडी काही बाबांनी दिली नाहीये, पण एक दिवस हे मॅजिक नक्की होईल. माझे बाबा माझ्यावर नक्की प्रेम करतील. पण आज तू मला हे फिलिंग कसं असतं हे क्षणभरासाठी का होईना पण जाणवून दिलंस, म्हणून थँक्यू शुभू.